नेहाच्या रूममधून रात्री विचित्र विचित्र आवाज येत होते. मला असे वाटले की नेहाला रात्री भीतीदायक स्वप्न पडत असेल, त्यामुळे ती असे ओरडत असेल. पण असे काही नव्हते. एके रात्री 2:30 वाजता मला तहान लागली म्हणून मी झोपेतून उठले. बघते तर काय, ग्लासमध्ये पाणीच नव्हते. म्हणून मी पाणी घेण्यासाठी रूममधून बाहेर आले. किचनकडे जाऊ लागले. तेव्हाच मला नेहाच्या रूमची लाईट ऑन दिसली. मी थोडं विचारात पडली की एवढ्या रात्री नेहाच्या रूमची लाईट चालू का आहे बरं. नंतर मला असं वाटलं की बहुतेक नेहा अभ्यास करत असेल म्हणून. तिला सांगायचं होतं की आता रात्र खूप झाली आहे, लाईट बंद करून झोप म्हणून. मी तिच्या रूमकडे जाऊ लागले. तेव्हाच नेहाच्या रूमची लाईट बंद झाली. लाईट बंद होताच मला वाटले की नेहा आता झोपायला जात आहे, त्यामुळे तिला आता डिस्टर्ब करणं काही ठीकच नाही. असा विचार करून मी किचनकडे गेले. तिथे जाऊन ग्लासमध्ये पाणी भरले आणि थोडंसं पाणी पिऊन पुन्हा मी माझ्या रूमकडे येऊ लागले. तेव्हाच मला नेहाच्या रूममधून हलकासा फुसफुसण्याचा आवाज येऊ लागला होता. हे आवाज ऐकल्यावर मला माहिती करून घ्यायचं होतं की नेहा एवढ्या रात्री कोणाशी बोलत असेल म्हणून. मी नेहाच्या रूमकडे जाऊ लागले. जसे मी तिच्या रूमकडे पोहोचले ना, तेव्हा मला नेहा हळूहळू कण्हत आणि ओरडत असलेला असा एक एक वेगळाच आवाज येऊ लागला. आशिष, खूप मजा येत आहे, पण थोडा वेळ हळूहळू कर. तिचं हे बोलणं ऐकून मी एकदम आश्चर्य झाले. विचार करू लागली की नेहाच्या रूममध्ये नक्की कोण आहे आणि ती काय करत आहे, आणि हा आशिष आता कोण आहे. मी तर याआधी तिच्या तोंडून त्याचे नाव कधीही ऐकले नव्हते. नेहाचे हे बोलणं ऐकून मी पुन्हा माझ्या रूममध्ये आले आणि येऊन नेहाचे दादा म्हणजेच माझ्या नवऱ्याजवळ येऊन झोपले. मी रात्रभर नेहाचाच विचार करत होते. या विचाराने मला रात्रभर झोपच आली नाही की हा आशिष कोण आहे म्हणून, आणि रात्रभर नेहा कोणाशी बोलत आहे याचाच विचार करता करता मला कधी झोप लागली मला समजलंच नाही. जेव्हा सकाळी मला जाग आली ना, मी विचार केला की याबद्दल मी माझ्या नवऱ्याला म्हणजेच अमितला याबद्दल बोलून सांगावं म्हणून. पण मला अजून त्याच्याबद्दल पूर्ण खात्री नव्हती, आणि सगळं माहिती असल्याशिवाय याबद्दल मी माझ्या नवऱ्याला कसं बोलणार, आणि याचा काहीतरी मोठा प्रॉब्लेम होईलच, आणि त्या दोघात खूप भांडणे पण होतील. म्हणून मी याबद्दल घरात कोणालाही सांगितले नाही. मी बाथरूममध्ये अंघोळ करण्यास गेले. अंघोळ करून बाहेर आले आणि पिंक कलरची जाळीदार साडी घातली, जी माझ्या बड्डेला माझ्या नवऱ्याने म्हणजे अमितने मला गिफ्ट केली होती. त्या साडीमध्ये मी खूपच माझे कमालची सुंदर दिसत होते. पिंक कलरची साडी माझ्या गोऱ्या अंगावर खूपच उठून दिसत होती. मी माझे ओले केस पुसले. सकाळचे 10:30 वाजले होते. घरातले सगळे अजूनही झोपलेलेच होते. मी हळूच अमितजवळ गेले. अमित अजूनही झोपलेलाच होता. त्याच्या गालावर प्रेमाने किस केले. किस करताच अमितला जाग आली आणि त्याने माझ्या कमरेला पकडून मला खालीच झोपवले आणि मला आता तोही वरून किस करू लागला. मी म्हणाले, अमित, सकाळ झाली आहे आणि आता बाकीची कामं पण बघायची आहेत ना. अमित म्हणाला, राहू दे ना, कामं तर नंतर कर, आता पहिले नवऱ्याला खुश कर. मी त्याला म्हणाले, नाही अमित, आता सकाळची वेळ आहे, हे करणं काही ठीक पण नाही. जे काय ते रात्रीच करायचं. मी आत्ताच आंघोळ करून आली आहे ना. असं म्हणून तिच्या मिठीतून सुटून मी रूम बाहेर पडले आणि किचनमध्ये नाश्ता बनवण्यास आले. थोड्याच वेळात नेहा पण किचनमध्ये आली. आता माझी नजर ही नेहावर गेली. तेव्हा मला थोडंसं विचित्रच वाटलं, कारण नेहाने आज गुडघ्यापर्यंत फ्रॉक घातला होता. तिच्या पायावर हलके हलके लाल निशाण पण पडलेले होते आणि ती थोडी लंगडत पण चालत होती. जेव्हा ती किचनमध्ये आली तेव्हा मी नेहाला विचारलं, नेहा, काय झालं, सगळं ठीक आहे ना, तुझी तब्येत ठीक आहे ना. ती म्हणाली, हो वहिनी, सगळं काही ठीक आहे. तुम्ही आज नाश्त्यासाठी काय बनवत आहात? आज दादासाठी काहीतरी स्पेशल बनवत आहात असं वाटतंय. म्हणून ती माझ्यासोबत फ्रेंडली बोलत होती. मी तिला म्हणाले, नाही, एवढं काही खास नाही, डोसा आणि चटणीच बनवत आहे दादासाठी. मला समजून आलं की हा विषय बदलण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून ती. त्यानंतर मी तिच्या पायाकडे बघितलं आणि तिला विचारलं, नेहा, तुझ्या पायावर हे लाल लाल निशाण कसले आहेत? तेव्हा नेहा तिच्या फ्रॉकने ते निशाण लपवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, वहिनी, काल रात्री ना खूपच मच्छर झाले होते. ते मच्छर माझ्या पायाला चावत होते आणि मी झोपेतच त्यांना मारले असेल, त्याचेच हे रक्त लागले असेल. मी विचार करू लागले की प्रत्येक रूममध्ये तर ऑल आऊट आहे, AC लावलेले आहेत, आणि मच्छर पण नेमकं कुठून आले हे मला काही समजलंच नाही. ही नक्की नेहासोबत काय झालं आहे. मी तिला म्हणाले, अच्छा ननंदबाई, आता लवकर आंघोळ करून घ्या, फ्रेश व्हा, तुम्हाला कॉलेजला जाण्यास लेट पण होत असेल ना. नंतर असं म्हणू नकोस की वहिनी मला कॉलेजमध्ये सोडा म्हणून. नेहा आता स्मित हास्य करून बाथरूमकडे जाऊ लागली. नेहा जाताना लंगडतच चालत होती.
तिच्या लंगडण्यावरून स्पष्ट दिसून येत होते की रात्री तिच्यासोबत काहीतरी झालं आहे. मी विचार केला की याबद्दल मी नेहासोबत बोलेन म्हणून, आणि हा आशिष कोण आहे त्याबद्दल मला माहिती करून घ्यायचंच होतं. नंतर मी लगेच नाश्ता बनवला आणि टेबलवर लावला. थोड्याच वेळात अमित आणि बाबा तयार होऊन नाश्ता करत एकमेकांसोबत बोलत होते. मी त्यांच्या सोबतच होते आणि त्यांना काय पाहिजे काय नको ते पाहत होते. तेव्हाच बाबा मला म्हणाले, सुनबाई, आज नाश्ता खूपच टेस्टी झाला आहे. ही नेहा कुठे आहे? ती दिसत नाही. तिला पण कॉलेजला जाण्यास उशीर होईल ना? मी त्यांना म्हणाले, हो बाबा, ती आंघोळ करत आहे, मी जाऊन बघते. तेव्हा बाबा म्हणाले, सुनबाई, आमचा नाश्ता झाला आहे, तू आमचा टिफिन पॅक कर. मी किचनमध्ये जाऊन टिफिन पॅक केला आणि त्यांच्या बॅगमध्ये ठेवला. त्यानंतर ते दोघे ऑफिससाठी निघून गेले. मी नेहाच्या रूमकडे जाऊ लागले. तिच्या रूमजवळ जाताच नेहाचा बोलण्याचा आवाज येऊ लागला. नेहा फोनवर कोणाशी तरी बोलत होती. आशिष, हे नाही होऊ शकत. तू रोज रोज माझ्या घरी कसे येऊ शकतोस? दरवाजाच्या बाहेर उभा राहून मी तिचं बोलणं ऐकतच होते. नेहा म्हणाली, आशिष, तू असंच रोज रोज माझ्या घरी येऊ लागलास तर माझ्या घरच्यांना माहिती होईल आणि खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल. आज वहिनीला शक आला आहे आणि तू पुन्हा आज येणार असं म्हणत आहेस. जर रोज रोज आपण असं आमच्या घरात भेटू लागलो तर आपण नक्कीच पकडले जाऊ. आणि तू माझ्या बाबांना नाही ओळखत. त्यांना तर या गोष्टीबद्दल माहीत झालं ना, ते तर मला आणि तुलाही मारूनच टाकतील. तू एवढा हट्ट का करत आहेस? तर दुपारी कॉलेजच्या बाहेर आपण काय करू, कॉफी शॉपमध्ये भेटूया, फक्त 10 मिनिटासाठीच, असं म्हणून तिने फोन ठेवला. हे ऐकल्यावर मी नेहाच्या रूमपासून हळू आणि हलक्या पावलाने दूर झाले आणि लांबून पायाचा आवाज करत येण्याचं नाटक केलं, ज्यामुळे माझ्या चपलीचा आवाज येऊन नेहा मोबाईल तिच्या बॅगमध्ये ठेवून आवरू लागली. नेहा कॉलेजच्या ड्रेसमध्येच होती आणि ती आरशासमोर उभी राहून मेकअप करत होती. मी तिच्या रूमचा दरवाजा खटखटला. तेव्हा नेहा म्हणाली, वहिनी, हे काय, तुम्ही काय करत आहात? मी तुम्हाला सांगितलं आहे ना की तुम्ही बेधडक माझ्या रूममध्ये येऊ शकता म्हणून. तुम्हाला दरवाजा खटखटण्याची काहीच गरज नाही. तुम्ही माझी वहिनी नसून माझ्या बहिणीसारखे असल्यासारखेच आहात मला. मग हे असं अनोळखीसारखं का दरवाजा खटखटत आहात? मी म्हणाले, अरे वा, माझ्या ननंदबाई तर किती समजूतदार झाले आहेत. असं म्हणून आम्ही दोघी जरा मजा मस्ती करू लागलो. मी तिला म्हणाले, नेहा, तुझा नाश्ता टेबलवर लावला आहे आणि तू अजूनपर्यंत तयार झाली नाहीस. तेव्हा नेहा म्हणाली, बघा ना वहिनी, आज मी कुठली हेअरस्टाईल करू, मला काहीच समजत नाही. तू माझे केस विंचरतेस का? तेव्हा मी तिला म्हणाले, यात विचारायचं काय आहे? तू मला बहीण मानतेस ना, आणि विचारतेस असं का म्हणून? असं म्हणून मी तिचे केस विंचरू लागले आणि छान पेन लावून मस्त हेअरस्टाईल केली. तिला ती हेअरस्टाईल आता खूपच आवडली. मी तिच्या गालावरून हात फिरवून तिला म्हणाले, खूपच सुंदर दिसत आहेस. ती म्हणाली, वहिनी, तुम्हाला माहीत आहे का, मी लहान असताना माझी आई देवाघरी गेली. त्यानंतर मला कधीच कोणी माझ्या आईचे प्रेम दिले नाही किंवा कोणाकडून भेटलं पण नाही. जेव्हा तुम्ही या घरात आला तेव्हा मला माझ्या आईचे प्रेम भेटलं. जेव्हा मी तुमच्याशी बोलते तेव्हा मला असं वाटतं की मी माझ्या आईशी बोलते म्हणून. मला खूप चांगलं वाटतं. तुम्ही या घरात वहिनी म्हणून नाही तर माझी आई म्हणूनच आला आहात आणि माझ्या आईची कमी तुम्ही आता मला भासूच देत नाहीत. मी तिला म्हणाले, हो का, हे सगळं ठीक आहे. आता लवकर आवर, तुला कॉलेजला जायला उशीर होईल. आणि हो नेहा, तुला कुठल्या पण गोष्टीचं काही टेन्शन असेल तर तू माझ्याशी शेअर करू शकतेस. तेव्हा नेहा म्हणाली, हो वहिनी, नक्कीच सांगा, नक्कीच सांगेन मी तुम्हाला. त्यानंतर नेहा बाहेर येऊन नाश्ता करू लागली. मी नेहाचा डब्बा पॅक केला आणि तिच्या बॅगेमध्ये ठेवला. मी आता एक असा प्लॅन बनवला होता. मला माहिती करून घ्यायचं होतं की आशिष कोण आहे. नेहा कॉलेजला गेली तेव्हा मी घरातले सगळं काम आवरले आणि नेहाच्या कॉलेज संपण्याची वाट बघू लागली. जेव्हा तिचा कॉलेज संपण्याचा टाईम झाला तेव्हा मी तिच्या कॉलेजकडे जाण्यास निघाले. मी ऑटोने तिच्या कॉलेजजवळ आले. कॉफी शॉपमध्ये जाऊन मी एका टेबलवर बसले. मला माहिती करून घ्यायचं होतं की नक्की हा आशिष कोण आहे म्हणून, आणि त्या दोघांमध्ये नक्की काय चाललं आहे. आता थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर एक मुलगा येऊन माझ्या पाठीमागच्याच टेबलवर बसला. थोड्याच वेळात नेहा पण येऊन त्याच्या बाजूला जाऊन बसली. वेटर येऊन ऑर्डर मागू लागला. तेव्हा नेहाने आईस्क्रीम मागवली आणि ते दोघे बोलू लागले. नेहा म्हणाली, बोल, तुला काय बोलायचं आहे? आशिष, माझ्याकडे जास्त वेळ नाही. मला समजले होते की हा दुसरा मुलगा कोणी नसून आशिषच आहे, जो रात्री नेहाच्या रूममध्ये आला होता. आशिष म्हणाला, नेहा, मला अजून तुला भेटायचं आहे. मला तुझ्या घरी यायचं आहे. मला ते सर्व काही करायचं आहे जे आपण काल रात्री केलं आहे. नेहा म्हणाली, अरे, आपण लग्न केल्यावर हे सगळं करणारच आहोत ना, मग आता थोडा धीर कर ना. तेव्हा तो म्हणाला, नेहा, माझ्या घरचे आपल्या लग्नासाठी तयार होणार नाही.
तुला माहीतच आहे, माझे बाबा माझ्या कास्टबद्दल खूप स्ट्रिक्ट आहेत आणि ते आपल्या लग्नाला होकार देणार नाहीत. तेव्हा नेहा म्हणाली, "मग तू हे मला आधी का नाही सांगितलंस? प्रपोज करताना तू मला ही गोष्ट का बोलला नाहीस? मी तर तू माझ्याशी लग्न करशील म्हणून तुझ्या प्रेमावर विश्वास ठेवून तुझ्यासोबत ते सर्व काही करत आले होते. मी आता तुझ्याशिवाय कसं राहू?" तेव्हा तो म्हणाला, "नेहा, आपण जोपर्यंत सोबत आहोत तोपर्यंत एकमेकांना प्रेम देऊ आणि एकमेकांना कधी एकमेकांची कमी पण भासू द्यायची नाही. पुढचं पुढे बघू. आता काळजी करतेस कशाला?" नेहा म्हणाली, "आशिष, तू माझ्यावर प्रेम करतोस की नाही?" आशिष म्हणाला, "हो नेहा, मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो. पण लग्न हे माझ्याकडून काही जमणारच नाही." तेव्हा नेहा रागात उठली आणि म्हणाली, "आशिष, माझ्या बाबांनी मला तुला जो मुलगा पसंत आहे त्याच्याशी लग्न लावून देतो असे म्हणले होते. म्हणून मी तुला होकार दिला. कारण मला असं वाटलं होतं की आपण दोघे लग्न करू. मी तुझ्यासोबत हे सर्व केलं, पण आता नाही आशिष, मला हे जमणार नाही." असं म्हणून ती कॉफी शॉपमधून बाहेर पडली. मला आता सगळं काही समजलं होतं की आशिष हा नेहाला धोका देत आहे म्हणून, आणि तिच्याकडून तो त्याच्या शरीराची भूक म्हणजे त्याची हवस भागवून घेत आहे. तिच्या मागे मागे आशिष पण निघून गेला. मला आता नेहाची खूपच काळजी लागली होती. नेहाच्या आधी मी घरी निघून आले. थोड्याच वेळात नेहा पण घरी आली. तिच्या डोळ्यात खूपच अश्रू होते. ती रडत रूममध्येच निघून गेली. नेहाला दुःखी असलेलं पाहून माझं मन खूप दुःखी झाले होते. मी तिला समजावण्यासाठी रूममध्ये गेली आणि नेहाजवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, "नेहा, काय झालं? मला तू आज खूप दुःखी वाटत आहेस. काय झालं आहे का नाही? मला सांग तू." नेहा म्हणाली, "नाही वहिनी, काहीच झालं नाही. जरासं माझं डोकं दुखत आहे. अभ्यासाचा खूप स्ट्रेस आहे ना, म्हणून." मी म्हणाले, "नेहा, कुठलाही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी शेअर कर." नेहा म्हणाली, "हो वहिनी." त्यानंतर मी बाहेर आले आणि किचनमध्ये येऊन स्वयंपाक करू लागले. मला माहीत होतं की आज रात्री आशिष नक्कीच नेहाच्या रूममध्ये येईल म्हणून. मला आता नेहाची काळजी वाटू लागली. रात्र झाली आणि सगळेच झोपी गेले. आता रात्रीचे 2 वाजले होते. मी माझ्या रूमच्या बाहेर येऊन नेहाच्या रूमजवळ जाऊन थांबले. नेहाच्या रूममधून बोललेला आवाज येऊ लागला. तिच्या रूमचा दरवाजा थोडासा उघडा होता. मी एकदम दरवाजा उघडून आतमध्ये गेले. मला पाहून नेहा आणि आशिष दोघेही घाबरले. आशिष मला पाहून पळून जाऊ लागला. तेव्हा मी त्याचा हात धरून त्याला थांबवले आणि म्हटले, "एक मिनिट आशिष, मी तुला ओळखते." माझ्या तोंडातून त्याचं नाव ऐकून नेहा एकदमच चकित होऊन माझ्याकडे पाहू लागली. मी नेहाला म्हणाले, "हो नेहा, मला माहीत आहे तुमच्या दोघांचं काय चालू आहे ते. मी कॉफी शॉपमध्ये ऐकलं आहे. काल रात्रीचं सगळं काही तुमचं बोलणं पण ऐकलं आहे." तेव्हा नेहा रडू लागली आणि म्हणाली, "वहिनी, ही गोष्ट कोणाला सांगू नका, नाहीतर मला बाबा खूप मारतील." मी नेहाला म्हणाले, "नेहा, तुला तर माहीत आहे की तुझ्या शब्दांपुढे तुझे बाबा जाणार नाहीत. पण तू अशा मुलाला का होकार दिलास? जो मुलगा फक्त त्याची हवस भागून घेत होता, तुझा फायदा घेत होता." ती आता रडू लागली, "वहिनी, मला माहीत नव्हते की आशिष असा आहे. मला तर असं वाटत होतं की तो माझ्यावर खूप प्रेम करतो आहे म्हणून." मी आशिषच्या जवळ गेले आणि म्हणाले, "तू किती निर्लज्ज मुलगा आहेस रे. याच ठिकाणी तुझ्या बहिणीला ठेवून बघ. जर एखादा मुलगा तिच्या प्रेमाचा फायदा घेऊन तिला असे फसवत असेल तर तिला किती दुःख होईल. खरंच तिच्यावर प्रेम करतोस की तिचा फक्त फायदा घेत आहेस?" तेव्हाच आशिष माझ्या पाया पडू लागला आणि मला म्हणाला, "वहिनी, मला माफ करा. मला तर आता सर्वच कळून चुकलं की मी खूप चुकीचे वागत होतो. माझ्या घरात असा काही प्रॉब्लेम नाही. वहिनी, मी माझ्या आईबापांना पण म्हणून नेहासोबत नक्कीच लग्न करेन." तो लग्नासाठी तयार झायला पाहून नेहा पण आता खुश झाली. सकाळी मी सगळ्यांसमोर ही गोष्ट मांडली आणि नेहाचं आशिषसोबत लग्न करून देण्याबद्दल मी बाबांना पण बोलले आणि बाबांनी पण या लग्नासाठी परमिशन दिली. त्यानंतर आशिषच्या घरात याबद्दल बोलणे झाले आणि तिकडूनही परमिशन मिळालीच. थोड्याच दिवसात त्या दोघांचं लग्न आम्ही धूमधडाक्यात लावून दिलं आणि ते दोघे आता सुखी सुखी राहू लागले आहेत. तर मित्रांनो, कथा ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या या कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.